नमस्कार. कधी अनुभवलेत असं लोकरीचं स्वेटर काढताना केस कसे अंगावर येतात किंवा उभे राहतात? हो नक्कीच. किंवा अंधारात ब्लँकेट ओढलं की कधी कधी अशी बारीक निळसर ठिणगी दिसते. अगदी अगदी नेहमीच्या गोष्टी आहेत त्या, पण या छोट्या अनुभवांमागे ना एक मोठं इंटरेस्टिंग विज्ञान आहे. स्थितिक विद्युत म्हणतात त्याला. बरोबर, स्थितिक विद्युत. आज आपण जरा याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत. म्हणजे आपल्याकडे यासाठी पाठ्यपुस्तकातली काही माहिती आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न पण आहेत. तर आपलं उद्दिष्ट काय आहे की या स्रोतांमधून महत्त्वाचे मुद्दे काढायचेत. स्थितिक विद्युत म्हणजे नक्की काय, ती तयार कशी होते, आणि मग ही जी छोटी ठिणगी आहे ना, त्याचा संबंध थेट त्या आकाशात कडाडणाऱ्या विजेपर्यंत कसा जातो. हो अगदी, तिथपर्यंत कसा पोहोचतो. आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षितेचे उपाय काय आहेत हे सगळं समजून घेऊया. नक्कीच. सारा तर मग सुरुवात करूया. या सगळ्या अनुभवांच्या मुळाशी आहे विद्युत प्रभार. आणि गंमत म्हणजे हा प्रभार आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूत असतो. अगदी आपल्या शरीरातही प्रचंड प्रमाणात असतो. पण मग तो जाणवत का नाही सहसा? कारण सामान्यतः वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन असते. म्हणजे इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणतात त्याला. अच्छा, न्यूट्रल. हो, म्हणजे तिच्या जेवढे धन म्हणजेच पॉझिटिव्ह प्लस प्रभार असतात, तेवढेच ऋण म्हणजे निगेटिव्ह प्रभारही असतात. ओके. दोन्ही एकमेकांना संतुलित करतात, त्यामुळे निव्वळ प्रभार शून्य असतो. पण जेव्हा हा समतोल बिघडतो ना, तेव्हा मग हे स्थितिक विजेचे अनुभव येतात, जसं ठिणग्या किंवा आकर्षण. अगदी बरोबर, तेव्हाच आपल्याला ती जाणवते. आणि हा समतोल बिघडतो कसा? म्हणजे उदाहरणार्थ, तो प्लास्टिकचा कंगवा कोरड्या केसांवरून फिरवल्यावर तो कागदाच्या कपट्यांना का उडतो? हे तर आपण शाळेत पण केलंय. हो, हे अगदी क्लासिक उदाहरण आहे. जेव्हा आपण कंगवा केसांवर घासतो तेव्हा होतं काय की घर्षणामुळे काही ऋण प्रभारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन्स ते एका वस्तूवरून दुसऱ्यावर जातात. समजा केसांमधून काही इलेक्ट्रॉन्स कंगव्यावर गेले. ओके. तर कंगव्यावर इलेक्ट्रॉन्स जास्त झाले म्हणजे तो ऋण प्रभारित होतो, निगेटिव्ह चार्ज. आणि केसांनी इलेक्ट्रॉन गमावले त्यामुळे तिथं धनप्रभारांची संख्या जास्त होते, म्हणजे केस धनप्रभारित होतात, पॉझिटिव्ह चार्ज. अच्छा, म्हणजे हे सगळं घर्षणामुळे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीचं खेळ आहे आणि त्यामुळे वस्तू प्रभारित होतात. मग या प्रभारित वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करतात, म्हणजे ओढतात की ढकलतात? इथे प्रभारांचा एक महत्वाचा गुणधर्म येतो समोर. बघा, पाठ्यपुस्तकातले प्रयोग आठवले तर, जर दोन सारख्या वस्तू, समजा दोन काचेच्या कांड्या घेतल्या आणि रेशमी कापडावर घासल्या, हो, आणि मग त्या जवळ आणल्या, तर त्या एकमेकींना दूर ढकलतात. का बरं? कारण दोन्ही कांड्यांवर समान प्रभार आलेला असतो. या केसमध्ये धनप्रभार. याला म्हणतात प्रतिकर्षण, रिपल्शन. अच्छा, म्हणजे समान प्रभार एकमेकांना दूर लोटतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एकमेकांना ढकलतात. अगदी बरोबर. आणि मग विरुद्ध प्रभार असतील तर, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, तर ते एकमेकांना खेचतात. जसं दुसऱ्या प्रयोगात दिलंय, लोकरीवर घासलेली प्लास्टिकची कांडी घेतली जी ऋण प्रभारित होते आणि ती त्या धनप्रभारित काचेच्या कांडीजवळ नेली, तर त्या एकमेकांना खेचतात. हे आहे आकर्षण, अट्रॅक्शन. म्हणजे विरुद्ध प्रभार एकमेकांना आकर्षित करतात. बरोबर. यावरून सिद्ध होतं की सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय प्रभारांमध्ये आकर्षण असतं. हेच तत्व आपल्याला त्या कंगवा आणि कागदाच्या कपट्यांमध्ये दिसतं. प्रभारित कंगवा त्या उदासीन कागदाला पण आकर्षित करतो, पण त्याचं कारण थोडं वेगळं आहे, त्यावर येऊ आपण. ओके. पण हे धन आणि ऋण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ही नावं कुठून आली? कोणी दिली ही नावं? ही पद्धत बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञांनी सुरू केली. गंमत म्हणजे हे प्रभार काही बाहेरून येत नाहीत, ते वस्तूंच्या अगदी मूलभूत रचनेचाच भाग आहेत. म्हणजे कसे? प्रत्येक पदार्थ हा अणूंनी म्हणजे ॲटम्सनी बनलेला असतो, बरोबर? हो. तर अणूच्या मध्यभागी केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन आणि प्रभार नसलेले न्यूट्रॉन असतात, आणि त्यांच्या भोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन फिरत असतात. अच्छा, प्रोटॉन पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि न्यूट्रॉन न्यूट्रल. अगदी. मग एक मिनिट, तुम्ही मगाशी म्हणालात की घासल्यावर इलेक्ट्रॉन एका वस्तूवरून दुसरीवर जातात, प्रोटॉन का नाही जात? ते पण तर पॉझिटिव्ह चार्ज आहेत ना. खूप छान प्रश्न विचारला. याचं कारण त्या अणूच्या रचनेतच आहे. प्रोटॉन जे आहेत ते अणूच्या केंद्रकात अगदी घट्ट बांधलेले असतात, त्यांना तिथून बाहेर काढणं खूप कठीण आहे. ओके. पण इलेक्ट्रॉन्स, विशेषतः जे बाहेरच्या कक्षेत फिरत असतात, ते तुलनेने सहजपणे एका अणूवरून दुसऱ्या अणूकडे जाऊ शकतात किंवा एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर. अच्छा,
म्हणून घासण्यासारख्या क्रियेत फक्त इलेक्ट्रॉनचीच देवाणघेवाण होते. सामान्यतः हो. त्यामुळे जी वस्तू इलेक्ट्रॉन मिळवते ती ऋणप्रभारित होते आणि जी वस्तू इलेक्ट्रॉन गमावते ती धनप्रभारित. पाठ्यपुस्तकातला एक प्रश्न याच मुद्द्यावर आहे की विद्युत प्रभाराच्या वहनास कोण कारणीभूत ठरतं, तर त्याचं उत्तर हे इलेक्ट्रॉनच आहे. समजलं आता. म्हणजे वस्तू प्रभारित होण्याचं सगळं रहस्य या इलेक्ट्रॉनच्या हालचालीत आहे. फक्त घासण्यानेच वस्तू प्रभारित होतात की आणखी काही मार्ग आहेत? नाही, घासण्याव्यतिरिक्त आणखी 2 महत्त्वाचे मार्ग आपल्या स्रोतांमध्ये दिलेले आहेत. एक आहे स्पर्शाद्वारे प्रभारण, चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट. म्हणजे कसं? अगदी सोपं आहे. समजा एक प्रभारित वस्तू आहे आणि ती दुसऱ्या उदासीन वस्तूला स्पर्श करते, तर काही प्रभार त्या दुसऱ्या वस्तूवर जातो आणि ती सुद्धा प्रभारित होते. ओके, हे तर सरळ आहे. आणि दुसरा मार्ग कोणता? तो जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हणतात प्रवर्तनाने प्रभारण, चार्जिंग बाय इंडक्शन. प्रवर्तनाने म्हणजे? यात वस्तूला प्रत्यक्ष स्पर्श न करता सुद्धा प्रभारित करता येतं किंवा निदान प्रभाराचा प्रभाव तरी दाखवता येतो. स्पर्श न करता कसं काय? एक उदाहरण घेऊया. केसांवर घासलेला ऋणप्रभारित कंगवा घ्या आणि तो पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. काय होईल असं वाटतं? पाण्याची धार? ती तर उदासीन आहे, मला वाटतं काहीच होणार नाही. करून बघा कधीतरी. गंमत म्हणजे पाण्याची धार त्या कंगव्याकडे आकर्षली जाते. अरे छा, असं का? कारण कंगवा जवळ आल्यावर त्याचा जो ऋणप्रभार आहे त्यामुळे पाण्याच्या धारेतले जे ऋणप्रभार आहेत ते दूर ढकलले जातात आणि धनप्रभार कंगव्याच्या दिशेने खेचले जातात. अच्छा, म्हणजे पाण्याच्या धारेतच प्रभारांची तात्पुरती विभागणी होते. अगदी. या तात्पुरत्या प्रभार विभागणीमुळे कंगव्याच्या जवळ विरुद्ध म्हणजे धनप्रभार येतो आणि त्यामुळे आकर्षण निर्माण होतं. कंगवा दूर नेला की धार परत सरळ पडायला लागते. वा, म्हणजे स्पर्श न करताही प्रभाव पडतो. तो जो प्रयोग असतो ना, भिंतीला घासलेला फुगा चिकटून बसतो, ते पण याचंच उदाहरण झालं का? अगदी बरोबर. फुगा घासल्याने प्रभारित होतो. भिंतीजवळ नेताच प्रवर्तनाने भिंतीच्या पृष्ठभागावर तात्पुरता विरुद्ध प्रभार तयार होतो आणि आकर्षणामुळे फुगा चिकटतो. पण हा तात्पुरता असतो का? हो, इथे महत्वाची गोष्ट हीच आहे की प्रवर्तनाने निर्माण झालेला प्रभार हा तात्पुरता असतो. जोपर्यंत ती बाहेरची प्रभारित वस्तू जवळ आहे तोपर्यंतच टिकतो. याच तत्वावर इलेक्ट्रोस्कोप नावाचे एक उपकरण काम करतं. इलेक्ट्रोस्कोप? ते काय करतं? त्याने वस्तूवर प्रभार आहे की नाही आणि असेल तर कोणता आहे, धन की ऋण, हे ओळखता येतं. इंटरेस्टिंग. हे सगळं झालं आपल्या रोजच्या अनुभवातलं, म्हणजे कंगवा, फुगा, पाण्याची धार. पण या छोट्या ठिणग्या आणि आकर्षणाचं नातं थेट आकाशातल्या विजेपर्यंत कसं जोडलं जातं? मला वाटतं हा या माहितीतला सर्वात आश्चर्यकारक भाग आहे. खरंय. आकाशात चमकणारी वीज आणि जमिनीवर पडणारी वीज म्हणजे लाइटनिंग हे स्थितिक विजेचंच एक प्रचंड मोठं आणि रौद्र रूप आहे. पण तत्वतः प्रक्रिया तीच आहे, प्रभारांची निर्मिती आणि नंतर त्यांचं वहन. पण ढगांमध्ये इतका मोठा प्रभार कसा काय तयार होतो? जेव्हा ढग हवेत फिरतात, एकमेकांवर घासतात किंवा त्यांच्या आतमध्ये पाण्याचे कण आणि बर्फाचे कण यांची जोरदार हालचाल होते, तेव्हा घर्षण आणि इतर काही क्लिष्ट प्रक्रियांमुळे ढगांमध्ये सुद्धा प्रभारांची विभागणी होते. म्हणजे ढग पण चार्ज होतात? हो. सामान्यतः असं दिसून येतं की ढगाचा जो वरचा भाग असतो तो धनप्रभारित होतो आणि खालचा भाग ऋणप्रभारित होतो. अच्छा, वर पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. आणि मग ती वीज जमिनीवर का पडते? ढगातल्या ढगात का नाही चमकत? ढगातल्या ढगातही वीज चमकते. त्याला शीट लाइटनिंग म्हणतात कधी कधी. पण जमिनीवर पडण्याचं कारण म्हणजे जेव्हा ढगाच्या खालच्या भागात प्रचंड प्रमाणात ऋणप्रभार जमा होतो तेव्हा प्रवर्तनाने म्हणजे इंडक्शनने जमिनीवर विशेषतः उंच झाडं किंवा इमारती यांच्यावर धनप्रभार निर्माण होतो. म्हणजे जसं कंगव्यामुळे पाण्याच्या धारेत झालं तसं? अगदी तसंच, पण खूप मोठ्या प्रमाणावर. आता ढग आणि जमीन यांच्यामध्ये काय आहे? हवा. हो. आणि हवा सामान्यतः विजेची दुर्वाहक असते, म्हणजे इन्सुलेटर. ती या प्रभारांना सहजपणे वाहू देत नाही. मग प्रवाह कसा सुरू होतो? वीज कशी पडते? जेव्हा ढगातला ऋणप्रभार आणि जमिनीवरचा धनप्रभार इतका प्रचंड वाढतो की त्यांच्यातील विद्युत दाब म्हणजे व्होल्टेज खूप जास्त होतो, तेव्हा हवा त्या दाबाला रोखू शकत नाही. हवा आयनीकृत होते, म्हणजे तिचे कण प्रभारित होतात आणि ती क्षणार्धात सुवाहक बनते, कंडक्टर बनते.
अरे बापरे. आणि मग ढगातला तो प्रचंड ऋण प्रभार त्या तयार झालेल्या हवेच्या मार्गाने जमिनीवरच्या धनप्रभाराकडे अत्यंत वेगाने झेपावतो. हाच तो विजेचा लोळ किंवा कडाडणारी वीज. बापरे. म्हणजे ढग आणि जमिनीमध्ये इतका मोठा चार्ज जमा होतो की हवा सुद्धा त्याला थांबू शकत नाही. आणि मग तो जो आवाज येतो गडगडाट, त्याचं काय? जेव्हा विजेचा प्रवाह त्या हवेच्या मार्गातून जातो तेव्हा त्या हवेचं तापमान क्षणार्धात हजारो डिग्री सेल्सिअसने वाढतं. म्हणतात की सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त. काय सांगताय? हो. इतक्या प्रचंड उष्णतेमुळे हवा एकदम प्रसरण पावते आणि त्यातून जी एक धक्केवजा लहर म्हणजे शॉकवेव्ह निर्माण होते, तोच म्हणजे गडगडाट. थंडर. हो. म्हणून आवाज नंतर येतो. हो, कारण प्रकाश हा आवाजापेक्षा खूप जास्त वेगाने प्रवास करतो, त्यामुळे आपल्याला वीज आधी दिसते आणि तिचा गडगडाट नंतर ऐकू येतो. किती अजब आहे ना हे सगळं. म्हणजे कंगव्याला कागद चिकटवणारी तीच मूलभूत गोष्ट, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आणि प्रभारांचं आकर्षण प्रतिकर्षण, पण निसर्गात तिचं किती प्रचंड रूप दिसतं. अर्थात हे जेवढं विस्मयकारक आहे तेवढंच धोकादायकी आहे. अगदी बरोबर. वीज पडल्याने जीवितहानी होते, मालमत्तेचं नुकसान होतं, झाडं जळतात, आग लागते. त्यामुळे यापासून बचाव कसा करायचा हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच तो तडित रक्षक वापरतात ना, लाइटनिंग कंडक्टर. उंच इमारतींवर लावलेला दिसतो तो. हो, तोच. तो नक्की काम कसा करतो? म्हणजे ती एक साधी धातूची पट्टी किंवा सळई दिसते. हो, पण त्याची रचना विचारपूर्वक केलेली असते. तडित रक्षक म्हणजे सहसा तांब्याची एक जाड पट्टी किंवा सळई असते. तांब्याची का? कारण तांबे विजेचा उत्तम सुवाहक आहे. त्याचं एक टोक इमारतीच्या सर्वात उंच भागावर ठेवतात आणि ते टोकदार केलेलं असतं. टोकदार का? टोकदार भागावरून प्रभार जमा व्हायला आणि बाहेर पडायला मदत होते. आणि त्या पट्टीचं किंवा सळईचं दुसरं टोक जमिनीत खोलवर नेलेलं असतं. तिथे जमिनीत एक खड्डा करून त्यात कोळसा आणि मीठ टाकून एक जाड धातूची प्लेट ठेवलेली असते आणि तिथे ओलावा टिकवण्यासाठी पाण्याची सोय पण करतात. अच्छा. कोळसा, मीठ, पाणी हे सगळं कशासाठी? यामुळे जमीन चांगली सुवाहक बनते आणि वीज पडल्यास तो प्रचंड प्रभार जमिनीत सहजपणे आणि सुरक्षितपणे विखुरला जातो, पसरतो. आणि मग इमारत वाचते कशी? जेव्हा प्रभारित ढग इमारतीवरून जातो तेव्हा प्रवर्तनाने तडित रक्षकाच्या त्या टोकदार टोकावर विरुद्ध प्रभार जमा होतो. हा जमा झालेला प्रभार एकतर हवेत विसर्जित होऊन ढगातील प्रभाराला थोडं उदासीन करतो किंवा जर वीज कोसळलीच तर ती इमारतीवर इतरत्र कुठेही न पडता त्या तडित रक्षकाकडे आकर्षित होते. कारण तो विजेला सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग देतो जमिनीपर्यंत जायला. म्हणजे तो स्वतःकडे खेचून घेतो वीज. हो, तो सर्व विद्युत प्रवाह स्वतःमधून वाहून नेऊन सरळ जमिनीत पोहोचवतो. त्यामुळे इमारत आणि आतले लोक सुरक्षित राहतात. थोडक्यात तडित रक्षक विजेला एक सुरक्षित मार्ग देतो, बायपास देतो. वाह, खूपच प्रभावी कल्पना आहे ही. पण समजा आपण बाहेर असू आणि जवळपास तडित रक्षक नसेल तर काय काळजी घ्यायची? पाठ्यपुस्तकात एक प्रश्न होता की जोरदार पाऊस आणि वीज चमकत असताना छत्री घेऊन जाणं सुरक्षित का नाही? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि याचं कारण तडित रक्षकाच्या अगदी उलट आहे. छत्रीमध्ये धातूच्या काड्या असतात, तिचा दांडाही धातूचा असतो आणि उंच असतो. हो. मोकळ्या मैदानात किंवा उघड्यावर आपण असू तर आपण आजूबाजूच्या परिसरापेक्षा उंच ठरतो, विशेषतः छत्री उघडल्यावर. अच्छा. मग ही उंची आणि धातूची उपस्थिती यामुळे वीज आपल्याकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढते, जी अर्थातच अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणून वादळी पावसात विशेषतः वीज चमकत असताना छत्री वापरणं टाळावं. बरोबर. आणखी काय काळजी घ्यावी? म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करावं अशा वेळी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पक्की इमारत सगळ्यात उत्तम. आणि बाहेरच असू तर मोकळ्या मैदानात उभं राहू नये, उंच झाडाखाली अजिबात थांबू नये. झाडाखाली का नको? कारण वीज नेहमीच सर्वात उंच असलेल्या वस्तूवर पडण्याची शक्यता जास्त असते. झाडं उंच असतात आणि ओली झाल्यावर सुवाहक बनतात, त्यामुळे झाडाखाली उभं राहणं धोकादायक आहे. अच्छा. तसेच पाण्याच्या ठिकाणी म्हणजे तलाव, नदी किंवा कुठल्याही उंचवट्यावर थांबू नये. घरात असाल तर खिडक्या दारं बंद ठेवावीत. विजेवर चालणारी उपकरणं जसे टीव्ही, कम्प्युटर शक्यतो बंद करावीत, त्यांचे प्लग काढून ठेवावेत आणि धातूच्या वस्तूंना स्पर्श करणं टाळावं. ठीक आहे. शेतकरी कधी कधी ओल्या शेतात असताना लोखंडी पहार जमिनीत रोवतात असं मी ऐकलं आहे. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? हां, एक पारंपरिक उपाय असू शकतो. त्यामागचा विचार कदाचित असा असेल
की ओली जमीन सुवाहक असते आणि लोखंडी पहार जी धातूची आहे ती जमिनीत रोवल्याने ती एका तात्पुरत्या छोट्या तडितरक्षकासारखं काम करेल. म्हणजे ती आसपासच्या जमिनीवर जमा होणारा प्रवर्तित प्रभार कमी करेल किंवा जर वीज जवळ पडली तर तिला जमिनीत जायला एक मार्ग देईल. अर्थात याची शास्त्रीय परिणामकारकता कितपत आहे हा अभ्यासाचा विषय आहे, पण त्यातून जमिनीच्या सुवाहकतेचा आणि धातूच्या आकर्षणाचा विचार नक्कीच दिसतो. आणि एक शेवटचा प्रश्न यावर, पावसाळ्यात नेहमीच वीज का नाही चमकत? म्हणजे ढग तर येतातच. हो, ढग येतात, पण वीज चमकण्यासाठी आणि पडण्यासाठी ढगांमध्ये पुरेसा मोठा विद्युत प्रभार जमा व्हावा लागतो आणि त्याचवेळी ढग व जमीन यांच्यामध्ये पुरेसा विद्युत दाब म्हणजे व्होल्टेज डिफरन्स निर्माण व्हावा लागतो. पावसाळ्यात ढग असले तरी त्यांच्यात प्रभार निर्माण होण्यासाठी आणि तो विभागला जाण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती, जसं की जोरदार वारे, ढगांमधलं घर्षण, हवेतील बाष्प आणि तापमान यांचं विशिष्ट मिश्रण, ते असेलच असं नाही. अच्छा, म्हणजे फक्त ढग असून भागत नाही, ती सगळी परिस्थिती जुळून यावी लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी पाऊस आला की वीज पडेलच असं नाही. ठीक आहे. तर मग आतापर्यंतच्या चर्चेतून स्थितिक विद्युत प्रभाराची काही मुख्य वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील थोडक्यात? आपण जी चर्चा केली तीच त्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे प्रभार 2 प्रकारचे असतात, धन आणि ऋण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बरोबर. दुसरं, सजातीय प्रभार म्हणजे सारखे प्रभार एकमेकांना दूर ढकलतात, त्याला आपण प्रतिकर्षण म्हणालो. लाईक चार्जेस रिपेल. तिसरं, विजातीय प्रभार म्हणजे विरुद्ध प्रभार एकमेकांना खेचतात, आकर्षण, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट. ओके. चौथं, एखादी प्रभारित वस्तू प्रवर्तनाने म्हणजे स्पर्श न करता उदासीन वस्तूला सुद्धा आकर्षित करू शकते, जसं कंगवा आणि पाण्याची धार किंवा फुगा आणि भिंत. हो. आणि पाचवा म्हणजे हा प्रभार वस्तूवर साठून राहू शकतो, स्थितिक असतो तो, जोपर्यंत त्याला कुठेतरी वाहून जायला मार्ग मिळत नाही. अगदी व्यवस्थित. आता हे सगळं बघता विजेमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करता येईल? कारण नुकसान तर मोठं होतं. हो, नुकसान तर स्पष्ट आहे. जीवितहानी होते, माणसं आणि प्राणी दोघांचाही मृत्यू होऊ शकतो. इमारतींचं नुकसान होतं, आग लागते, झाडं जळतात, आपली जी विजेवर चालणारी उपकरणं आहेत ती जळून जातात. हो. जागरूकता निर्माण करण्यासाठी मला वाटतं शाळा कॉलेजांमधून याची व्यवस्थित माहिती द्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँड, रेल्वे स्टेशन इथे माहिती फलक लावता येतील. बरोबर. प्रसार माध्यमं म्हणजे रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र आणि आता तर सोशल मीडिया यांच्याद्वारे योग्य आणि शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. काय करावं आणि काय करू नये हे स्पष्टपणे सांगायला हवं. अगदी. वादळी हवामानात काय काळजी घ्यावी, तडितरक्षकाचं महत्त्व काय आहे, ते का बसवायला हवं, हे लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगायला हवं. आपत्ती व्यवस्थापनाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर आज आपण स्थितिक विजेच्या या संकल्पनेचा आपल्या स्रोतांच्या आधारे बऱ्यापैकी सखोल आढावा घेतला असं म्हणायला हरकत नाही. केसांवरून फिरवलेल्या कंगव्याच्या त्या छोट्याशा आकर्षणापासून ते आकाशात कडाडणाऱ्या त्या महाकाय विजेपर्यंतचा प्रवास. हो, त्यामागचं विज्ञान काय आहे, प्रभार कसे निर्माण होतात, ते कसे वागतात, निसर्गात त्याचं किती मोठं आणि कधीकधी भीतीदायक रूप दिसू शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यापासून सुरक्षित कसं राहायचं याचे उपाय आपण समजून घेतले. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला मांडावासा वाटतो. आपण स्थितिक विजेला अनेकदा एक काय म्हणतात त्याला, त्रासदायक गोष्ट म्हणून पाहतो. म्हणजे कपडे अंगाला चिकटतात वगैरे. हो. किंवा मग धोकादायक गोष्ट जसं वीज पडणं. बरोबर. पण आपण हे विसरता कामा नये की हा पदार्थाचा एक अगदी मूलभूत गुणधर्म आहे. आजचं आपलं सगळं तंत्रज्ञान जरी ते मुख्यत्वे प्रवाही विजेवर म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीवर चालत असलं तरी त्याच्या मुळाशी विद्युत प्रभारांचं नियंत्रणच आहे. हे खरे. तर स्थितिक प्रभारांची ही जी समज आपण आज मिळवली ती भविष्यात कदाचित आपल्याला पूर्णपणे नवीन प्रकारचे पदार्थ किंवा नवे सेन्सर्स किंवा अगदी ऊर्जा साठवणुकीचे वेगळे मार्ग विकसित करण्यासाठी कशी उपयोगी ठरू शकेल यावर विचार करायला हरकत नाही. खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. स्थितिक विजेच्या या मूलभूत गुणधर्मात आणखी कोणती क्षमता दडलेली असेल जी आपण अजून वापरलेली नाही, या प्रश्नासोबतच आपली आजची ही चर्चा इथेच थांबूया.